पंढरपूर स्थानकात नव्यानंच उभारणी केलेल्या चंद्रभागा बस स्थानकाचं थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। 33 कोटी रुपये खर्च करून 11 हेक्टर जागेमध्ये बांधलेलं यात्रेकरूंसाठीचं राज्यातलं हे पहिलंच मोठं बस स्थानक आहे। या बस स्थानकाचा आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी। यात्रेकरूंसाठीचं सर्वात मोठं बस स्थानक हे पंढरपूर शहरामध्ये बसवण्यात आलंय आणि आपण बघतोय की हे 33 कोटी रुपये खर्च करून चंद्रभागा बस स्थानक असं नाव देण्यात आलंय। या बस स्थानकाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि जवळपास 1000 पेक्षा जास्त भाविक यात्रेकरू या ठिकाणी निवास करू शकतील, राहू शकतील याची व्यवस्था करण्यात आली। आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून जवळपास 5000 पेक्षा जास्त बसेस या पंढरपूरमध्ये येत असतात आणि त्या अनुषंगानं जवळपास 33 फलाट असलेलं हे बसस्थानक आहे। म्हणजे राज्यामध्ये मोठे बसस्थानक जरी अनेक असले तरी भाविक ज्या ठिकाणी सर्वाधिक येतात त्यापैकी सर्वात मोठं हे बसस्थानक ठरणार आहे, कारण 33 कोटी रुपये खर्च या बसस्थानकाला बनवण्यासाठी आला आहे आणि या ठिकाणी केवळ यात्रेकरूच नाही तर 600 कर्मचारी एका वेळी राहण्याची व्यवस्था या बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे। त्यासाठी 2 उपाहारगृह सुद्धा ठेवण्यात आलेत आणि 11 हेक्टर जागेमध्ये हे बसस्थानक साकारलंय। अशा प्रकारे 33 फलाट या ठिकाणी बनवण्यात आलेत आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ज्या बसेस असतील यापुढे या अद्यावत अशा पंढरपूर शहरातील चंद्रभागा बसस्थानकात येतील। आज याच बसस्थानकाचं लोकार्पण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।